मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं 5 एप्रिल शनिवारी रोजी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास युवक युवतींचा उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद मिळाला। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं 5 एप्रिल रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रोजगार मेळाव्यात कार्याध्यक्ष विश्वनाथ राठोड, उपाध्यक्ष राजू शिंदे, सेक्रेटरी मनीष कोमटी, प्रसिद्धी प्रमुख प्रसाद जगताप, महिला सदस्य रेखा अडकी, सोलापूर उद्योग केंद्राचे अधिकारी कपिल शेख, डेन ट्रेनिंग प्लेसमेंटचे रोहन कुर्री यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। रोजगार मेळाव्याच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले। पाहुण्यांचे स्वागत विठ्ठल खोराटकर यांनी केले व प्रस्तावना विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले। महिला, मुली, शिक्षण शिकलेले विद्यार्थी, काम पहिला आम्हाला घ्या असं प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात झाली। दोन गोष्टी समोर आल्या दौऱ्यामध्ये। 77 झोपडपट्ट्यात झोपड फिरल्यानंतर एकाला अस्वच्छतेचा स्वच्छता अभियान राबवायचा प्रयत्न या ठिकाणी महानगरपालिकेकडून करतोय आणि दुसरा विषय गंभीर समोर आलेला आहे बेरोजगार। कामच नाही, लोकांना काम करण्याची फार मोठी इच्छा आहे, म्हणून रोजगार मेळाव्याला प्राधान्य दिलं। सुरुवातीला ते आम्ही घेतलेले आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून प्रास्ताविक करताना मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपलं काम स्वतःहून जे काम मिळेल ते केलं तर सोलापूरचा विकास होणार आहे आणि सोलापूर रिकाम व्हायचं थांबणार आहे असं निकष मी काढलेलं आहे। आणि काम म्हणजे काय, प्रत्येकाला वाटतं की बाबा आम्ही मोठ्या प्रमाणे खुर्ची बिर्ची मिळावं, आपलं साहेबच व्हावं। साहेब म्हणून त्याच्यावर कॅटेगरी पाहिजे, त्याप्रमाणे त्यांची पात्रता पाहिजे या पाहिजे, त्याचबरोबर त्याप्रमाणे त्यांची शैक्षणिक पात्रता पाहिजे। ते कामाला ज्या कामाला आपण जाणार त्या कामाचे करण्याची त्यांची क्षमता पाहिजे, अशा प्रकारचे काम। आणि दुसरं मी त्यांना मिळेल ते काम करायचं। हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मी, एखादा आम्ही लिस्ट तयार करणार आहोत, मी प्रत्येकाला म्हणलो की आपल्या यावेळी उद्योग केंद्राचे अधिकारी श्री कपिल शेख सर यांनी रोजगारासाठी प्रयत्न न करता रोजगार देणारे बना असे आवाहन करताना उद्योग केंद्रातील अनेक योजनांची माहिती दिली आणि त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। महिला, मुली, शिक्षण शिकलेले विद्यार्थी, काम पहिला आम्हाला घ्या असं प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात झाली। दोन गोष्टी समोर आल्या दौऱ्यामध्ये। 77 झोपडपट्ट्यात झोपड फिरल्यानंतर एकाला अस्वच्छतेचा स्वच्छता अभियान राबवायचा प्रयत्न या ठिकाणी महानगरपालिकेकडून करतोय आणि दुसरा विषय गंभीर समोर आलेला आहे बेरोजगार। कामच नाही, लोकांना काम करण्याची फार मोठी इच्छा आहे, म्हणून रोजगार मेळाव्याला प्राधान्य दिलं। सुरुवातीला ते आम्ही घेतलेले आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून प्रास्ताविक करताना मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपलं काम स्वतःहून जे काम मिळेल ते केलं तर सोलापूरचा विकास होणार आहे आणि सोलापूर रिकाम व्हायचं थांबणार आहे असं निकष मी काढलेलं आहे। आणि काम म्हणजे काय, प्रत्येकाला वाटतं की बाबा आम्ही मोठ्या प्रमाणे खुर्ची बिर्ची मिळावं, आपलं साहेबच व्हावं। साहेब म्हणून त्याच्यावर कॅटेगरी पाहिजे, त्याप्रमाणे त्यांची पात्रता पाहिजे या पाहिजे, त्याचबरोबर त्याप्रमाणे त्यांची शैक्षणिक पात्रता पाहिजे। ते कामाला ज्या कामाला आपण जाणार त्या कामाचे करण्याची त्यांची क्षमता पाहिजे, अशा प्रकारचे काम। आणि दुसरं मी त्यांना मिळेल ते काम करायचं। हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मी, एखादा आम्ही लिस्ट तयार करणार आहोत, मी प्रत्येकाला म्हणलो की आपल्या रोजगार मेळाव्यास प्रचंड अशी गर्दी दिसून आली। रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी विठ्ठल खोराटकर, रेखा अडकी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, स्वाती शिंदे, रमेश चिलबेरी, शरणप्पा जगले, संतोष जाधव, मल्लेशम संभारंभ आदींनी परिश्रम घेतले।